तर रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्यात 2 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा आज ऑरेंज अलर्ट आहे। रत्नागिरी जिल्ह्यात तुफान पावसाची बॅटिंग या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। आपण सध्या आहोत दाभोळे घाटामध्ये आणि कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा दाभोळे घाट आहे आणि सकाळपासूनच पावसाची धुवाधार या ठिकाणी बॅटिंग सुरू असलेली पाहायला मिळते। गेल्या 24 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल 90 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। तर त्या खालोखाल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रत्नागिरी तालुक्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 130 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। मंडणगड तालुक्यात 113, राजापूर तालुक्यात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। ढग जे आहेत पावसाचे ढग या सह्याद्रीच्या रांगांवरती आलेले पाहायला मिळतात आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या पावसाची धुवाधार बॅटिंग या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीने मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी।